नमस्कार मित्रांनो, आजची कथा एका अशा तरुणाची आहे ज्याच्याकडे सुंदर घर, पैसा, गाड्या होत्या. तो MBAचे शिक्षण घेत होता. त्याच्याकडे सर्व काही असूनही त्याने आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण होते प्रेमात धोका. ब्रेकअप झाल्यानंतर लगेच पुढे जाणाऱ्या या पिढीत कोल्हापूर शहरात राहणाऱ्या गिरीशला जेव्हा प्रेमात धोका मिळाला तेव्हा तो या धक्क्याला समोर जाऊ शकला नाही आणि त्याने स्वतःच्या हाताने आपल्या जीवनाचा अंत केला. या सर्व गोष्टींचा खुलासा मरण्याआधी म्हणजेच 30 जानेवारी 2024 रोजी बनवलेल्या एका व्हिडिओद्वारे झाला. तर मग प्रकरण काय आहे, गिरीशसोबत असं काय घडलं की त्याला इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं आणि मरण्याआधी बनवलेल्या व्हिडिओमध्ये त्याने ज्या लोकांवर आरोप केले होते त्यांच्याबरोबर काय झाले, चला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात. कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबणे विसरू नका. मित्रांनो, जसं आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, ही कथा कोल्हापूरच्या 22 वर्षीय तरुण गिरीश पाटीलची आहे. गिरीश कोल्हापूरच्या स्वातंत्र्य मोहल्ल्यात राहत असे. तो येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होता आणि शिवाजी विद्यापीठातून MBAचे शिक्षण घेत होता. सध्या तो पहिल्या वर्षात होता. गिरीशचे जीवन सर्व बाजूंनी चांगले चालले होते. किमान त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांना तरी असंच वाटत होतं की गिरीशचं जीवन छान चाललं आहे. पण आतमध्ये गिरीश एक वेगळीच लढाई लढत होता. ही लढाई होती धोक्याची आणि प्रेमाची. दरअसल गिरीशने पूजा नावाच्या मुलीवर आपले हृदय अर्पण केले होते आणि खुलास्यानुसार सुमारे 4 वर्षापूर्वी पूजा आणि गिरीशची ओळख झाली आणि हळूहळू या दोघांमध्ये मैत्री जमली. ही मैत्री कालांतराने प्रेमात बदलली, पण कदाचित हे प्रेम एकतर्फी होतं. म्हणूनच गिरीशच्या जीवनात असं वळण आलं की त्याने स्वतःच्या हाताने आपल्या जीवनाचा अंत केला. स्वतःचे जीवन संपवण्याआधी गिरीशने आपला एक व्हिडिओ कुटुंबियांना आणि मित्रांसोबत शेअर केला, ज्यामुळे अनेक राज उघडकीस आले. जे ऐकून लोकांमध्ये राग भरला. मित्रांना आणि कुटुंबियांना गिरीशने पाठवलेल्या व्हिडिओनुसार प्रथम गिरीश व्हिडिओच्या सुरुवातीला हे भीषण पाऊल उचलल्याबद्दल आपल्या आईवडिलांकडून माफी मागतो. आई वडील सगळ्यांना माफी मागतो. आई वडील, मी हे पाऊल उचलत आहे. मला हे उचलायला नव्हते. माझ्याकडे प्रत्येक गोष्ट होती. माझे नवीन घर बांधलं जात होतं. माझ्या भावाचं लग्न होणार होतं. गाडी, पैसा सर्व काही होतं आमच्याकडे. पण एका मुलीमुळे इतके खोटे आरोप लागले की मी मजबूर झालो आणि नंतर हे पाऊल उचलले. त्यानंतर तो हे पाऊल उचलण्यामागील कारणांवर बोलू लागतो. गिरीशनुसार दोघांचे जीवन छान चालले होते, पण वेळ जाता जाता पूजा आणि गिरीशच्या नात्यात अंतर येऊ लागले. या अंतराचे कारण होते पूजाचे वेगवेगळ्या तरुणांशी जास्तीत जास्त मिसळणे. गिरीशने बनवलेल्या व्हिडिओनुसार जेव्हा या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली, त्यांच्या काही काळानंतर एके दिवशी तो पूजाला दुसऱ्या एका तरुणासोबत अनुचित स्थितीत पकडतो. येथे असे वाटू लागले की दोघांचे नाते संपेल, पण कसं तरी गोष्ट मिटते आणि दोघांचे नाते चालू राहते. पूजा जी आहे ती 10-10 तरुणांशी एकाच वेळी बोलायची आणि माझ्याशी रिलेशनशिपमध्ये होती. मी तिला खूप माफ करायचो. संरक्षणाप्रमाणे योग्य मार्गावर राहावे म्हणून मार्गदर्शन करायचो. ती चुकायची. माझे मित्र सांगायचे की पूजा अमुकच्या सोबत दिसली, असं केलं तसं केलं. मी नकार द्यायचो. नाही, असं काहीच नाही, मीच पाठवलं होतं, मी तिला ओळखतो, असं म्हणून मी वारंवार तिची इज्जत वाचवत आलो. गिरीशच्या विधानानुसार प्रथमच पकडल्यानंतर पूजा वचन देते की ती पुढे अशी चूक करणार नाही, पण ती पुढेही अनेक वेळा इतर तरुणांच्या संगतीत आढळत होती. पूजाच्या या हालचालीमुळे गिरीश एका क्षणी संयम गमावून बसतो आणि जेव्हा पुन्हा एकदा पूजाला दुसऱ्या तरुणासोबत पाहतो तेव्हा तो स्वतःवर नियंत्रण हरवून पूजाला 2 थप्पड मारतो. गिरीशनुसार ह्या थप्पड कांडानंतर पुन्हा एकदा दोघांचे नाते सामान्य होते. दोघांचे एकत्र येणे जाणे, फिरणे पुन्हा सुरू होते. या क्रमात जेव्हा एके दिवशी पूजा आणि गिरीश कुठेतरी बाहेर जात होते तेव्हा वाटेत गिरीशच्या गाडीचा पेट्रोल संपतो. पेट्रोल संपल्यानंतर पूजाला बरोबर घेऊन गिरीश जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जातो. तेव्हाच तिथे पूजाचा भाऊही पोहोचतो. जेव्हा पूजाचा भाऊ आपल्या बहिणीला गिरीशसोबत पाहतो तेव्हा तो तिथेच रागावू लागतो. यावर पूजा म्हणते, माझा आणि गिरीशचा तर 4 महिन्यापूर्वीच ब्रेकअप झाला आहे. मी याला भेटू इच्छित नाही, पण हा मला भेटण्यासाठी वारंवार मजबूर करतो आणि धमक्या देतो. जेव्हा मी माझ्या गाडीने येत होतो तेव्हा माझ्या गाडीचा पेट्रोल संपला. पेट्रोल संपल्यावर मी पेट्रोल आणायला गेलो तेव्हा ती गाडीतून उतरली आणि तिचा भाऊ योगायोगाने पुन्हा पाहिले आणि त्याने आधी इशारा दिला होता, यावेळी मी कॉलेज बंद करून टाकेल असे म्हणाला. त्याचबरोबर तिने घरात असा खोटा आरोप केला की माझा गिरीशशी 3-4 महिन्यापूर्वी संबंध तुटला आहे. खरं तर ती दररोज मला म्हणायची, असं वाटतंय का की मी जास्त कॉल केले? होय, कारण काय की ती मला वारंवार मला जबरदस्तीने आपल्या मैत्रिणीकडून कॉल करून घेऊन मला बोलून घ्यायची आणि बोलून घेऊन मारहाणही करायची. मी स्क्रीनशॉट दाखवेन. आपल्या मैत्रिणीसमोरही ती गिडगिडायची, माझं जीवन वाचेल, प्लीज खोटं बोला.
प्लीज खोटं बोला, माझं जीवन वाचेल असं म्हणून ती आपल्या मैत्रिणीला सुद्धा सांगायची. त्याचा स्क्रीनशॉटही माझ्याकडे आहे. खुलासानुसार पूजा आपला ब्रेकअप कुटुंबियांना पटवून देण्यासाठी आपल्या काही जवळच्या मैत्रिणीकडून खोटं बोलण्यासाठी म्हणते. त्यानंतर पूजाच्या सांगण्यावरून तिच्या काही जवळच्या मैत्रिणी तिच्या कुटुंबियासमोर साक्ष देतात की पूजा आणि गिरीशचा बऱ्याच महिन्यापूर्वी ब्रेकअप झाला आहे आणि गिरीशच पूजाला सतत भेटण्यासाठी मजबूर करत राहिला आहे. ह्या सर्व गोष्टीच्या दरम्यान गिरीश सांगत राहतो की असं काही नाही, खरं तर पूजा आणि मी अजूनही रिलेशनशिपमध्ये आहोत. याच्या असूनही पूजाचा भाऊ गिरीशच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि गिरीशला धमकी देतो, आज नंतर तू माझ्या बहिणीजवळ सुद्धा दिसलास तर तुझं फार वाईट होईल. यानंतर पूजा आपल्या भावासोबत तिथून निघून जाते. गिरीशच्या व्हिडिओनुसार या घटनेनंतर पूजा आणि गिरीशचे येणेजाणे बंद झाले होते आणि बोलणेही नगण्य होते. ह्या सर्व गोष्टीच्या दरम्यान पूजाचे कुटुंबीय गिरीशला सतत त्रास देऊ लागतात. गिरीशच्या भाषेत सांगायचे तर पूजाचे कुटुंबीय गिरीशला सतत टॉर्चर आणि छळ करू लागतात आणि दिवसेंदिवस गिरीशप्रती त्यांचा छळ वाढतच जातो. गोष्ट इतकी टोकाला जाते की पूजाचे कुटुंबीय गिरीशला जीव मारण्याच्या धमक्या देऊ लागतात. कुटुंबियाबरोबरच पूजाही आता कुटुंबियाच्या जबानीशी जबानी मिळून गिरीश विरुद्ध बोलू लागते आणि धमकी देऊ लागते, तू काही केलंस तर मी तुला जबरदस्ती करण्याच्या केसमध्ये अडकून टाकेल. गिरीशनुसार ह्या सर्व घटनांमुळे तो खूप जास्त तणावात राहू लागला. तरीही तो कसा तरी स्वतःला समजून घ्यायचा की वेळोवेळी सर्व काही ठीक होईल. पण वेळोवेळी सर्व काही ठीक होण्याऐवजी गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होत राहिल्या. 25 जानेवारी 2024 रोजी हद्दपार झाली. दरअसल 25 जानेवारी 2024 रोजी वाटेत पूजाची बहीण फिरदौस आणि फिरदौसची मैत्रीण मझहर यांच्याशी गिरीशचा सामना होतो. येथे दोघांमध्ये प्रथम वाद झाला आणि हाच वाद पुढे हाताशी हात लागण्यात बदलला. त्यांनी माझा खूप छळ केला. या बहिणीने आणि मझहरने खूप छळ केला. भांडण लढाई ह्या पातळीवर गेले होते. माझा इतका छळ केल्यानंतर माझ्यावर इतके खोटे आरोप ठोकले गेले की ज्याची सीमाच नाही. एक खोटा आरोप ठोकला गेला की याच्याशी बोललेच नाही. 3-4 महिन्यात तर बोललेच नाही. खरं तर बोलले होते. तिने स्वतःला वाचवण्यासाठी माझी सर्व इज्जत धुळीला मिळवली आणि मला इथे चुकीचे ठरवले. त्यानंतर संध्याकाळी मझहर माझ्याशी बोलायला आला. त्यानेही ह्याच गोष्टी सांगितल्या. मी काही बोललो तर बघा, स्क्रीनशॉट मॅसेज पण आहेत. ही माझ्याबद्दल खोटं बोलत आहे. माझ्याशी रिलेशनशिपमध्ये होती आणि मी खोटं बोलत नाही. मी खूप प्रयत्न केले, प्लीज माझं ऐका. पण माझं कोणीच ऐकलं नाही. मला एकांतात नेऊन खूप मारण्यात आलं. या घटनेनंतर गिरीश ठरवून टाकतो की आता गोष्टी कधीही जुन्यासारख्या होऊ शकणार नाहीत आणि यानंतरच 30 जानेवारी 2024 रोजी सकाळीच तो जवळच्या त्रिवेद मंदिरासमोरून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जातो. येथे येऊन प्रथम तो आपला अंतिम व्हिडिओ रेकॉर्ड करतो. तो आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना व्हॉट्सअपवर पाठवतो. नंतर रेल्वे मार्गावर उभा राहून आपली जीवन यात्रा संपवतो. इकडे जेव्हा मित्रांना आणि कुटुंबियांना व्हिडिओबद्दल कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. ते धावत सकाळी सुमारे 5:30 वाजता शव सापडल्याच्या माहितीनंतर मंदिराजवळ पोहोचतात. परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. गिरीश या दुनियेतून जाऊन गेलेला असतो. गिरीशने मरण्याआधी अगदी जवळपास शूट केलेल्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की त्याच्या मृत्यूचे जबाबदार त्याची मैत्रीण राहिलेली पूजा आहे. याशिवाय तो पूजाची बहीण आणि तिच्या मैत्रिणीवरही छळ करण्याचा आणि आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा आरोप करतो. गिरीश त्या सर्वांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. व्हिडिओमध्ये तो पूजाला व्यसनाधीनही सांगतो. मी माझा जीवही या 3 लोकांच्या चक्रात देणार आहे. ती पूजा, तिची बहीण आणि तिची मैत्रीण ह्या तिघांनी मिळून माझा इतका छळ केला की माझी एकही गोष्ट ऐकली नाही आणि शेवटी पूजा सुटलीही. मी गेलो, तोही मोफत. जबरदस्तीने बोलावले असे सांगितले. पण खरं तर असं काहीच नव्हतं. तिचे चेहरे पाहून असं वाटलं की जबरदस्ती केली असेल बोलावून. पूजा एक व्यसनाधीन आहे. दररोज किमान 20 ते 30 व्हिडिओ पाहते. ती अशी झालेली आहे की मर्यादाच राहिलेली नाही. मी या प्रकारचा मुलगा नव्हतो. नाहीतर इतरांशी तोंड मिळवणी करायची तिची ही सवय कोणत्याही हद्दीत नव्हती. तिचे PG, गेस्ट, कधी ग्रीन व्हॅली, कधी चव्हाण टाऊन, कधी कुणाच्या खोलीत, हे सर्व कळल्यानंतर मी सहन करू शकलो नाही आणि मी तिला चापट मारली. मी या व्हिडिओमधून सर्वांना विचारू इच्छितो, तुम्हाला खात्री पटली का की जर तुमची मैत्रीण असंच वागत असेल तर मरण्याच्या क्षणी मी चुकीचा ठरणार नाही. मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. सर्वांकडे विनंती आहे, प्लीज या कारवाईचा व्हिडिओ शेअर करा आणि मला न्याय मिळवा. व्हिडिओच्या आधारे पोलीस आपली तपासणी सुरू करतात आणि नंतर तपासणीच्या आधारे पूजाची बहीण फिरदौस आणि तिच्या मैत्रीण मझहर याच्यावर IPCच्या कलम 306 आणि 34 अंतर्गत FIR दाखल करतात आणि पोलीस आरोपीच्या शोधात लागतात. काही काळाच्या मेहनतीनंतर जवळच्या छावणी पोलीस स्टेशनद्वारे ह्या 3ही आरोपींना गिरीशचा छळ करणे आणि त्याला आत्महत्येस भाग पाडण्याच्या आरोपाखाली 1 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात येते. प्रकरणाच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर अटक झालेले 3ही आरोपी सध्या तुरुंगात आहेत आणि खटला न्यायालयात चालू आहे. तर गिरीशच्या आत्महत्येनंतर मोठ्या प्रमाणावर गिरीशच्या मित्रांनी आणि शहरातील लोकांनी मोर्चे काढून गिरीशला न्याय देण्याची मागणी केली आहे.
आता या तीनही आरोपींना काय शिक्षा होते ते येणारा काळच सांगेल. मित्रांनो, तुमच्या मते गिरीशने जे केलं त्याबद्दल तुम्ही काय विचार करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. जर अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जाण्याआधी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.